2024चा कान्स फिल्म फेस्टिवल हा इंडियासाठी प्राऊड हिस्टॉरिक मुवमेंट ठरला. तुम्हाला माहिती आहे का, तब्बल 30 वर्षांनी कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये ऑल वी इमॅजिन ॲज लाईट या इंडियन फिल्मला पाम डे अवॉर्डसाठी नॉमिनेशन मिळालं आणि ग्रँड प्री हा अवॉर्ड या फिल्मने जिंकला. ग्रँड प्री हा कान्स फिल्म फेस्टिवलमधील दुसरा सर्वात मोठा अवॉर्ड आहे. हा चित्रपट पायल कपाडी याने डिरेक्ट केलेला आहे. Thank you very much to the Cannes Film Festival for having our film here. Please don't wait 30 years to have another Indian film. या फिल्मसाठी मराठी ॲक्ट्रेस छाया कदमला कान्समध्ये स्टँडिंग ओवेशन मिळालं. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट पुणेचा विद्यार्थी चिदानंद नाईक याची शॉर्ट फिल्म सनफ्लावर वर द फर्स्ट वन्स टू नोला ल सिनेफचं फर्स्ट प्राइज आणि मानसी माहेश्वरीच्या बनीहूड या ॲनिमेटेड सिनेमाला तिसरं प्राइज मिळालं. द शेमलेस या फिल्मसाठी अनुसया गुप्ताला बेस्ट ॲक्ट्रेस आणि संतोष सिवनला सिनेमॅटोग्राफी कॅटेगरीमध्ये पिएर अँजेन्यू एक्सलन्स अवॉर्ड मिळाला.